नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण। आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा, माझ्या शिवाचा दरारा। सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श शासन करता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच माझ्या मित्रमैत्रिणींनो, अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन सह्याद्रीच्या मातीत इतिहास घडविणारे असे राजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजामाता असे होते। माता जिजाऊंनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले, शिवबांचे आदर्श व्यक्तिमत्व घडविले। स्वराज्याचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले। माता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याच्या स्वप्नाची वेळोवेळी जाणीव करून दिली। शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। गनिमी कावा या तंत्राने त्यांनी अनेक गड व किल्ले जिंकले। शिवरायांच्या या थोर कार्याला अनेक मावळ्यांनी कणखरपणे साथ दिली। अफजल खान, मिर्झा राजे जयसिंग, सिद्दी जोहर, शाहिस्ते खान यांच्या रूपाने स्वराज्यावर आलेली अनेक संकटे शिवरायांनी कणखरपणे पेलली। स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात बाजीप्रभू, तानाजी, सूर्याजी, जीवा महाला यासारखे अनेक मोहरे शिवरायांना गमवावे लागले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले। प्रजेवर अत्याचार करणाऱ्या परकीयांच्या सोबत स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला। गोर गरीब जनतेला सुखी केले। स्वराज्यात अनेक नवीन योजना आखल्या। सर्वांना समान न्याय, स्त्रियांप्रती आदर, सर्व धर्म समभाव या न्यायाने ते वागले। सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच शिवरायांची शिकवण। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचे विचार व कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी।